महात्मांगेली कथाची माळा ऐकतु कोंकणीची बाळा. संत महंतांक ऐकत आम्ही जाव्या बळवंत, आम्ही जाव्या गुणवंत. महात्मांगेली कथाची माळा ऐकतु कोंकणीची बाळा. संत महंतांक ऐकत आम्ही जाव्या बळवंत, आम्ही जाव्या गुणवंत. नमस्कार. सगळ्यांकय यूथ ऑफ GSB प्रस्तुत करचे महात्मांगेली कथामाळा सांकलेचे आईची काणीक स्वागत. आईची काणी अंबरीश आले. अंबरीश म्हणलो एक महान विष्णू भक्त. तुमकां सगळ्यांकय गोतस एक म्हयन्यांतू दोन्ही पक्ष, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष म्हणून. अमास येवन हेर दिवस येवचे पडव्या तुकून पुनवेताय आसूचे 15 दीस ताका शुक्ल पक्ष म्हणटाचे. म्हळ्यार काळकी उणी जत जत उजवाड चढत वचे, शुक्ल चढत वचे, ताका शुक्ल पक्ष म्हणटाची. तशीची पुन्हा जावन ताजे हेरसा येवचे पाडवे तुकून अमास्ताय आसूचे ताका कृष्ण पक्ष म्हळ्यार काळोख चढत वचे. हे दोन्ही पक्षांतूय 11 दीस एकादशी म्हण येता. ते एकादशीक हे विष्णूल भक्त पुराय एकादशी उपास म्हण धरताचे. एकादशी उपास म्हळ्यार बद्दळ जावन कसलेय अन्न आहार ताय घेना अशी, उद्दाताय पिना अशी, केदनाय देवाले भजन कीर्तन ध्यानान तुजी निरत जावना सुका. ताजेन आमकां दोन लाभ जाता. कसं म्हळ्यार एक आमगेले देहाकय एक नमने विश्रांती मेळटा. नाजाल्यार आमी हे नमने खाताची पोट्टा मेळ्ळेली पुराय भरताची ते पुरो जीर्ण करूंक आमगेले जिर्णांगान कितलें काम करता. ते पुरो जिर्णांगाक 15 दिसा एक वेळा म्हळ्यार पक्षा एक वेळा एक नमने विराम मेळटा. सगळो दीस उपास आशिल्लो तुकून ते तुकून मस्त विशय समकोन घेवचे तांकां एक अवकाश जाता भितर आशिल्ले आमगेले अंगांगाक. त्या नंतर मनांतू आमी केदनाय ते दिवस देवाले ध्यान चिंतन करचे तुकून मनाकय एक नमने वायट आलोचन येना अशी एक नमने कसले विराम मेळटा. विराम म्हळ्यार चांग विशयूचे आमी आलोचन करतकून हे बदल जावन वैज्ञानीक जावनूय भारी एक नमनेचे चांग म्हूण सांगून सिद्ध जालेलो विचार. देहाकय मनाकय दोन्हीकय एक नमने आमी विराम दिवचे. तस जाल्यार एकादशी उपास करून हेर दिवस द्वादशीक ते कितली घडी द्वादशी म्हण आसता तेन्ना सकाळी उठावन न्हावन देवाल ध्यान कोरून पूजनी कोरून मागीर जेवण करचें. तेन्ना ते व्रत ते सगळे जाल्ले समाप्त जाल्ले संपूर्ण जाल्ले म्हणलो अर्थ. म्हळ्यार एकादशी सगळो दीस उपास करून हेर दिवस सकाळी उठायल फुडें जेवची जेव खावची जेव न्हय. ताकाय पुराय विधी विधान आसा तशी करच्याक तेन्ना ते सगळे हक्का एकादशी व्रत म्हूण म्हणटा. अस्सल एक व्रत केलो मनीस अंबरीश. वो अंबरीश इतलो चांग जावका जाल्यार ताका एक एक हिन्नले सुकान म्हळ्यार एक सगळी एक तागेले मालगडी कशी आशिल्ल्याची, मालगडी तशी आशिल्ली तुकून चेडूं अशी जाल्ल्याची म्हूण. नभगा म्हणलो एक राय आशिल्लो. ते नभगाक 4 जन चेडूं तांतू धाकलो नाभागा म्हणलो. तुमकां तसं बापसूल नांवाची आतां वसुदेवाल पुतू वासुदेव, दशरथाल पुतू दाशरथी, तशीच नभगाल पुतू नाभागू धाकलो तो. ताका मुंज जातरी तो गुरुकुला शिकवण शिकूं गेलोलो. ताका मस्त आश कसं म्हळ्यार मस्त शिकूं का कितलें शिकल्यार ताका उणें म्हूण दिशे.
तशी तई गुरुकुलांत कसले चड गोंदोल ना गलाट ना लायक एक नमने प्रकृती लायक कोण शिकयतलो गुरू तेतून ताका थंय शिकचेची आश चावन तो गेल्लो आयिलो ना हांगा न भग रकलो 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 पूत गेल्लो येयी कसो शिकता बाबो असो आनी हांव तपासारान वची वेळ जालो म्हूण सांगून बाकी पुतांक राज्यभार सोडून तो रान्ना वता हांगा ही व्हरलेले पूत कसं करता तांणी वांटी कोण घेताची राज्यपुरा वांटे तांकांची 3 वांटी कोण घेवन तांणी तांचीतले आसताची कडेन हांगा पो ना भागुता गेले शिकवण जाल्ले कडे तो गांव आयलो गांव येतना भावंडांनी परा वांटून घेतला हाक कसले वांटना तेन्ना तो निमित्त म्हाका वांटना हांवें म्हूण तुका वांट जाय जाल्यार तूं वचून बापसुल्या निमगी आमकां वतना म्हूण म्हणटाची तेच तरान हांव वचून बापसू सोदिता कडेन ताका बापूस मेळटा न भागू वचून आना अशेंच चला थंय गांवांत तांणी वांटू पुरो कोरून घेतला म्हाका कसले वांटू दवर न्ही ताका बापूस सांगता वय वे तशें करूनच जेशील तांणी जावो तूं मस्त विद्या शिकला गुरुकुला इतले वर्स राबून तूं शिकला त्या तुकून त्या विद्यान तुगेलें एक जीवन तूं मुखार सुद्दां तसलें कसलें हें पळोवंक घे तूं तांणी दिवचें आस्ती बदक तुका कितलो काळ म्हणून ताजे बदला हे विद्येन तूं एक जीवन करचें तशी करी म्हणून ताका बापूस सांगता तशें जाल्यार हांव कशें करचें म्हणटना पळय हांगा अंगिरस म्हूण एक ऋषी एक व्हड एक 12 दिसाचे एक यज्ञ करता आसा तांतू संचे दिसा जावका जालेले मंत्र कसले म्हूण तांकां गोतना अशी तांणी बारीक गोंदळार आसाची ती मंत्र तुका हांव शिकोवन दिता तूं थंय वचून ते यज्ञा वेळार संचे दिसाचे हे तूं कोरून तांकां सहाय करी तेन्ना ताका तुका थंय मस्त हेरळ धन या प्रयत्न संपत्त प्रयत्न थंय एक यज्ञ करचें म्हळ्यार सगळें दिता पेटोवन दिताची राय प्र एक ऋषी व्हड यज्ञ करता काय ताका इतलें तूप इतलें तांदूळ इतलें भांगर इतलें हे तें म्हूण पुराय दिवचें क्रम तशें तांगेलें जाय जाल्यार संपत्त थंय क्रोडीकरण जाता तेन्ना तुका तो दिवच्या पुरो ऋषी ते यज्ञ जातरी तशें तूं थंय वच म्हणटा तशें ना भागू ते अंगिरसान यज्ञ करचे कडेन वता यज्ञ आरंभ जाल्ले 1 2 3 4 5 दिसाचे सांग जावन जाल्ले कडेन संचे दिसाचे यज्ञ कोरका जाल्यार ताका जावका जाल्यार मंत्र गोतनाशी अंगिरसा ಸ್ವಲ್ಪ गोंदळार आसता तेन्ना वो ना भाग सांगता म्हाका गोतस ते मंत्र हांव सांगता म्हण ते सूक्त पुराय तो सांगून भारी चंदा येरी ते 12 दिसाचे यज्ञ संपन्न जाता भारी खूश जाता अंगिरसाक ते यज्ञांनी जातरी ते आपला होमा आनी पुरा घालतरी मागीर मस्त व्हरता द्रव्य प्राय तांतुले ते व्हरलेले द्रव्य हाका दिवन सोडता कोणाक नाभागाक हे घेवन वच तूं म्हूण तशें ते पुरा घेवन ಸ್ವಲ್ಪ गोरवय आसता ते हे पुरा घेवन नाभागू परत मागशी येता आसता तेन्ना ताजे मागशी चेकलो भारी दीग रुंद भरती काळो एक मनीस हागेले मागशी येता मागशी येतना वो निमगे कोण तूं म्हूण ताका तो सांगता हांव रुद्र म्हाका फुडेंची ओप्पंद जालेलें आसा ऋषीनी कोणेय यज्ञ याग करतना तांतू व्हरलेले कसले द्रव्य आसल्यार ते ताजे अधिकार म्हाका ताजे हक्क म्हाका म्हूण आसा तशें आसतना तूं हे घेवन वचचें सम न्हय ते तूं म्हाका दी म्हणटा तेन्ना तो म्हणटा ना हांव ते संचे दिसाचे हे न्ही परत सांगिल्ले भारे आयकून संतोश जावन म्हाका दिल्लेली हे ते तुकून हाजे हक्कदार हांवची म्हणून नाका तुगेलो अन्नाल्याक वचचें अन्नाल्या वचून न्याय तीर्मान करया म्हणून तशें नबागाल्या वचून निमगीता नबाग सांगता नाबागाक वय पुता सुरवेक एक ओप्पंद जालेलो आसा कोणेय खंयचेय ऋषीन हे हांतू जगत्यांतू यज्ञ याग करतना तांत कसं द्रव्य व्हरता अखेरीक ताजे हक्कदार ताका बदलची एक यजमान म्हळ्यार रुद्र म्हणून त्या तुकून ते रुद्राक पावका जालेले त्या तुकून तूं ते रुद्राक दिवन सोडी म्हूण म्हणटा तेन्ना ना भागू बापसून सांगेल आयकून जायत म्हूण सांगून ताका मेळ्ळेले ते पुराय रुद्रा दिवन सोडता तेन्ना रुद्रा भारी संतोश जाता रुद्र म्हळ्यार बदच शिव तो सांगता म्हाका भारी संतोश जाले तुगेले हे हाजे निमित्त तुमी बापूस पूत कितले चांग आसा तुमी
चांग न्याय नीती धर्मो तुमच्या सल्याला निमित्त वर्ता त्या तुकून म्हाका संतोष जाला गे हे पुरा तुक्काची म्हूण सांगून तो परत त्या नाभागाक दिवन रुद्र वता. तस्सले नाभागालो पूत वो अंबरीशू. अंबरीशूय तशीच तो भारी लायक कोण घेवन तो राज्यभारनी करता. प्रजाजनांक भारी संतोश तागेले निमित्त तितले लायक कोण तो राज्यभारनी करता आशिल्लो. आनी ताजी काही तो भारी व्हड विष्णू भक्त. विष्णूक इतली खुशी गी ताका ताका पळयल्यार तागे वयरी तितले संतोशारी तागे सुदर्शन चक्राची हागेल रक्षण म्हूण ताणें सोण दिलें कोणें विष्णून तुगेला कासो म्हणून. तशी तस्सल एक अंबरीशू ताका कडेन अखेरे 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 ताका इतली तो देवाल भक्तीन तो बुडत आशिल्लो की ताका राज्यभार बायल चेडूं तेताय ताका विसरून वताले. तस्सा नमनेचो अंबरीशू. कडेरी अंबरीशान एक दीस अशीची एकादशी आयली. उपासने केलो 3 दीस तो ताणें उपास दवरून अन्न उद्दा घेना अशी ताणें उपास करून द्वादशी आयली. द्वादशीक सकाळीं उठावन न्हावन घेवन देवाल पुजनी करून आनी रांदपणी तयार जाला आनी पारणी करचें. पारणी म्हळ्यार भोजन स्विकार करचें म्हणटना थंयक दुर्वास येवन पावता. दुर्वासा येयलो ह्याक एक परीक्षा करूंकची. दुर्वासान येवन पावल तक्षण ताका पांय पडूं स्वामी हांगा भोजन तयार जाला जेवणा येवं का तुमी बैसो का म्हणटा. ताका दुर्वास सांगता जायत हांव हांगा न्हंयचे बरी वचून म्हगेले एक नांव घेवन पुराय शुचीरभूत जावन येतावा म्हूण तो न्हंयतल्या वता. न्हंयतल्या गेल्लो येयना म्हापशी येना कितले राखल्यार येना. हांगा एक द्वादशीची घडी अमके घडी म्हूण आसा. ताजे नंतर त्रयोदशी येता. त्या तुकून द्वादशी भितरीची हे जावका कसलें जेवण जावका नाजाल्यार एकादशी केल्लें फलय मेळना. कसं करचें म्हणटना हे पुरोहितांनी कसो सांगता म्हळ्यार ओडना तुका जेवण करनाशी पुळ दिसा उपासान मस्त नित्राणय जाला त्या तुकून तूं येदे उद्दापुणी पी. उद्दा पिल्यार उपासा रब्बील म्हण काय जाल्लें कसं की एक स्विकार आहार स्विकार म्हळ्यार उदकात असलो आहार आसवानी भारी श्रेश्ठ आहार उद्दाक. त्या तुकून तूं उद्दा पी त्यान तूं आहार घेतली म्हण काय जालें तुगेलो उपासूय भंग जाय न्ही. त्या तुकून तूं उद्दा पी म्हणटा. तशें तो एक गोट उद्दा पिता. उद्दा पिवचे भितर गे खंय आशिल्ली की दुर्वास येवन थंय प्रत्यक्ष जाता. प्रत्यक्ष जावन म्हणटा तूं म्हाका सोण घेवन तूं उद्दा पिलो म्हळ्यार तुगेलें हे व्रत समाप्ती केलें तुवें कशी तूं म्हाका राखना अशी तूं उद्दा पिलो म्हणून भयंकर कोप येवन ताका परत तागेले जट गीट परत हे करून घेवन तांडून हुंटावन घेवन नाना नमने करून एक राक्षसीक सृश्टी करता कृत्य म्हणून. त्या राक्षसी सांगता वस हे अंबरीशाक तूं जीवश मारी म्हणून. ती कृत्य बॉब मान घेवन हाका अंबरीशाक मारूं म्हण येता. तितलें म्हणटना वो एक मनान देवाक विष्णूक प्रार्थना करता. विष्णू प्रार्थना करचे भितर विष्णूले सुदर्शन चक्र धांवन येता. येवन सुरवेक ते कृत्येल गळ वाजयता. कृत्य मरता. मागीर सुदर्शन चक्र दुर्वासादिकान गुंता. दुर्वासादिकान गुंतना दुर्वास धांवन 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 ब्रह्माल्या वता. रक्षण कर देवा रक्षण करी म्हाका तागेले विष्णूले चक्र सुदर्शन चक्र म्हाका धवडांक घेवन येता असो. ब्रह्म सांगता हांव कसलें करूं जायना हे हांन तुमी गेल कसलें पात्र ना म्हणटा. तो मागीर शिवाल्या वता. शिवाल्या वता आनी शिवूय सांगता म्हाकाय कसलें करूं जायना विष्णूल चक्र तें तूं वचून विष्णूल्या का निमगी आमगेल्या कसलें निमगिता. तशें विष्णूल्या वचून पांय पडता. देवा म्हाका रक्षण करी तुगे सुदर्शन चक्र म्हाका धांवडांक घेवन येता म्हगेल गळ कातरता तूं म्हाका रक्षण करी म्हण. तेन्ना विष्णू सांगता पळय हांवय भक्ताल अधीनव म्हाकाय म्हगे लेखील म्हणके करूं जायना. हांव भक्त कशी आसा तशी तांगेल अधीनव भक्ताल दास हव. त्या तुकून तूं कसो आसल्यार वचून अंबरीशाल्याक माग म्हाका कसलें करूं साध्य ना म्हणटा. कडेर वो अंबरीशाल येवन पांयार पडता. चूक जाली म्हगेली म्हाका माफी करी म्हाका जिवदान करी त्राही त्राही म्हाका रक्षण करी म्हण वचून शरण येता. तेन्ना दुर्वा वो कसो करता अंबरीशू ते सुदर्शन चक्रा येद्राक आपण वचून गळ आड दिता आनी
हाका दुर्वासा आपणाला मागशी राबयता म्हळ्यार तूं काडची जाल्यार म्हाका काडी ताका न्हय दुर्वासा न्हय तो आमी गेलो अतिथी ते तुकून ताका जीवश मानू काम सुदर्शन चक्र केदनगी हक्क येवन शरण जाला म्हळ्यार विष्णूनाच आगेल रक्षण म्हणून पेटयलेलें ते केन्ना अंबरीशाल जीव काडचेच वय थंयक सुदर्शन चक्र थंड जाता ते विष्णू लागीं मागशी वता हांगा दुर्वासाले प्राणूय व्हरता मागीर ताणें सकाळी मेळ न्हू भोजन स्विकार करताची थंयक एकादशी व्रतय समाप्त जालें आनी अंबरीशाले विष्णू भक्ती म्हळ्यार तागेल ते व्रता निश्ठा ते सगळे जगत त्याका कळ्ळें ताका एक कारणीभूत दुर्वास जालो तितलेच हे काणयेन आमकां कसां कळटा म्हळ्यार कोण अहंकार दाखयता कोण कोप दाखयता तेच ताका शत्रू शिवाय आनी कांय न्हय आमकां शत्रू आमगेलो कोपू आमगेले कोपूची आमकां ध्वंस करता ते तुकून आमगेलो कोप आमी नियंत्रणार दवरका आमगेले मन केन्ना आमगे स्वाधीनार दवरका कोप केन्नाय वायट तशीच सहनशील व्यक्तीक कशी देवाल कृपा ओदगून येता म्हणलेले अंबरीशा पळयल्यार कळटा तितले ताणें पोट्टा भूक तडसून घेवन तितलो राखून घेवन जाल्यार तो मागीर हे दुर्वासान मागशी येवची ताय तो जेवण करनाशी रब्बना सुदर्शन चक्र ताका धांवडावन गेलो न्हू वचत येता तूं म्हणून तो जेवणा जेव बैसना परत दुर्वासान मागशी येवची ताय राखून दुर्वासाल वटू तो जेवण करून तागेलें व्रत समाप्ती करता तशें जाल्यार तो केदोड व्यक्ती तो अंबरीशो असले महामहिमांगेले काणी आमगेले जिवनाक स्फूर्ती दिता आमगेल कोप शमन करूंक आमकां एक पाठ शिकयता तशी सहनशीलत्व आमगेल्यांत वाडयता हांगा की काणी समाप्त जाता मुखावयल वार 8 गंट्याक रात्री शुक्रारा आमी अनेक काणी वटूची तुमगे मुखारी हाजर जाताची नमस्कार महात्मांगेली कथाची माळा आयकतु कोंकणीची बाळा संत महंतांक आयकत आम्ही जाव्या बळवंत आम्ही जाव्या गुणवंत महात्मांगेली कथाची माळा आयकतु कोंकणीची बाळा संत महंतांक आयकत आम्ही जाव्या बळवंत आम्ही जाव्या गुणवंत